आपण पाहतो आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी। दीक्षाभूमीमध्ये अंडरग्राउंड पार्किंगला विरोध करण्यात आलेला आहे। दीक्षाभूमीमध्ये अंडरग्राउंड पार्किंगला विरोध करण्यात आलेला आहे। खरं तर याची दृश्य सध्या आपण या साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विरोध करण्यात आलेला आहे। नेमका कोणत्या कारणावरून हा विरोध करण्यात आलेला आहे त्याचा तपास सध्या सुरू आहे। मात्र हे आंदोलक जे आहे ते आक्रमक झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। नागपुरातली ही दृश्य आहेत। नागपुरात दीक्षाभूमीमध्ये अंडरग्राउंड पार्किंगला विरोध करण्यात आलेला आहे। दीक्षाभूमीमध्ये हे आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत। दीक्षाभूमीमध्ये विकास प्रकल्पाचं हे काम सुरू आणि यामध्ये मात्र अंडरग्राउंड पार्किंगला विरोध होतो। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, काय सांगाल नेमक्या कोणत्या कारणामुळे हे आंदोलक या पार्किंगला विरोध करतात? दीक्षाभूमीमध्ये अंडरग्राउंड पार्किंग केल्या जात आहे त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे। कारण की दीक्षाभूमी परिसरामध्ये जो स्तूप आहे, बौद्ध स्तूपाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जो आहे परिसर आहे, त्या परिसरात जेव्हा इथे कार्यक्रम होत असतात, आंबेडकर जयंती असो की आणखी काही कार्यक्रम असतो, त्यावेळेस मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी येत असताना याच मैदानावर खरं तर ते थांबत असतात, मुक्कामी असतात, इथे जेवण करतात, इथे राहुटीला असतात। मात्र आता जे विकास कामं सुरू आहे त्यामध्ये अंडरग्राउंड पार्किंग केली जात आहे, त्याला कुठेतरी जे आहे भीम अनुयायांचा जो विरोध होत आहे। दीक्षाभूमी स्मारक समिती त्याची समजूत काढण्यासाठी आज बैठक बोलावली होती। मात्र या ठिकाणी आलेले जे बौद्ध अनुयायी आहेत ते काहीतरी प्रमाणात जे संतप्त झाले आहे, त्यामुळे त्यांनी जे आहे इथे जे बांधकाम सुरू असतं त्या साहित्याची फेकाफाक करताना आपल्याला दिसून येत आहे। त्यांची समजूत काढण्याचा जो प्रयत्न आहे तो दीक्षाभूमी स्मारक समितीकडून केला जात आहे। मात्र तरी काही संतप्त झालेल्या भावना आहेत ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। अतिशय आक्रमक असे हे आंदोलक आपल्याला दिसत आहे। पराग, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अंडरग्राउंड पार्किंग केली जात होती, त्याचं बांधकाम खरं तर सुरू आहे आणि या बांधकामाच्या साहित्याचीच उचलाउचल या सगळ्या आंदोलकांनी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात हे आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी या पार्किंगला विरोध दर्शवलेला आहे। दरवर्षी या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असतं, मात्र या पार्किंगमुळे त्या जागेमध्ये काहीशी अडचण त्यांना होणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या आंबेडकरी अनुयायांनी हे पार्किंगच्या बांधकामाचं जे साहित्य आहे ते फेकलेलं आहे। अतिशय आक्रमकपणे त्यांनी या पार्किंगला विरोध दर्शवलेला आहे। मोठ्या संख्येने हे आंदोलक त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडे। पराग, आपण पाहतो अतिशय आक्रमक पद्धतीने हे आंदोलक या ठिकाणी या साहित्याची उचल करताना आपल्याला पाहायला मिळतात। काय नेमक्या त्यांच्या भूमिका आहेत, त्यांच्यापर्यंत तुम्ही आता पोहोचू शकतात का? त्यांच्या भूमिका साम टीव्हीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकताय का? नक्कीच जे आहे त्यांचं म्हणणं आहे की इथे पार्किंग होऊ नये यासाठी त्यांनी जो आपला विरोध प्रदर्शन करण्यासाठी इथे खरं तर आले होते। दीक्षाभूमी स्मारक समितीसोबत त्यांची आज बैठक सुद्धा होणार होते। आता ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात इथे दस्ते आलेले आहे आणि त्यांची भावना आहे ती व्यक्त करण्याचा प्रयत्न करताय। काही युवक संतप्त झालेले आहे, मोठी मंडळी जी आहे ते बोलण्याचा प्रयत्न करताय, समजावून सांगण्याचा जो आहे तो प्रयत्न इथे सुरू आहे। पण तरी शेवटी भावना असतात, त्या भावनांचा उद्रेक होताना कुठेतरी इथे दिसतो। अगदी नक्कीच धन्यवाद पराग। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। मात्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे। शिवाय आंबेडकरी अनुयायी जे आहेत, जे आंदोलक आहेत ते मोठ्या संख्येने इथे जमलेले आहेत आणि तीव्र विरोध त्यांनी या पार्किंगला केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता सरकार याची दखल घेतं का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर याच पार्श्वभूमीवर आरपीआय गटाचे सचिन खरात सर आपल्यासोबत फोनलाईन वरून आहेत। सचिनजी, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी अनुयायांनी या पार्किंगला विरोध केलेला आहे, काय नेमके त्यांच्या भावना आहेत, तुमची काय भूमिका आहे या संदर्भात? प्रथमतः सकाळीच मी या अंडरग्राउंड पार्किंगला स्पष्टपणे विरोध केलेला आहे, तसे मी प्रेस नोट सुद्धा काढलेली आहे। परंतु 14 ऑक्टोबर 1956 रोजी संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा नागपूरमध्ये घेतली आणि याच दीक्षाभूमी ज्या ठिकाणी घेतली तिथे दीक्षाभूमी बांधलेली आहे आणि या ठिकाणी विकास आराखड्यामध्ये ते ग्राउंड म्हणजे पार्किंग अंडरग्राउंड करताना दिसत आहे। हे अत्यंत चुकीचं आहे। आमची स्पष्टपणे माननीय मुख्यमंत्री साहेबांना मागणी आहे की त्या ठिकाणी कॉटन रिसर्चची 4.25 एकर जागा आहे, ती 4.25 एकर जागेची मागणी गेले कित्येक दिवस आंबेडकरी समाज करतोय, परंतु तरी सुद्धा कोणत्याही सरकारने ही जागा दिलेली नाही। आम्ही हिंदू मिलला सुद्धा असं आंदोलन केलं होतं आणि आजही आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। म्हणजे बौद्ध समाजाला किंवा दलित समाजाला जोपर्यंत आंदोलन करत नाही तोपर्यंत काही मिळत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे। लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि ही कॉटन रिसर्चची जागा आहे 4.25 एकर जागा तात्काळ आंबेडकरी समाजाला आणि त्या समितीला दीक्षाभूमी स्मारक समितीला देण्यात यावी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.